लोकांचा जीव जातोय, खड्डे, आणि म्हणजे जेन्युइनली अशी फिलिंग आहे की आपण सगळे खड्ड्यातच आहोत. पण ह्यांना निवडून देऊ, त्यांना निवडून देऊ, मग ते 3 महिन्यात बदलतं, मग ते परत 6व्या महिन्यात बदलतं. आय डोंट नो काय खेळ चाललाय. म्हणजे म्हणले नाही पुष्कर, रस्ते व्यवस्थित आहेत, आपल्यात मस्ती आहे, आपण असे जातो. तर मुंबई खूपच जवळची, जिव्हाळ्याची आणि आपली मुंबई आहे. आणि म्हणजे मला वाईट वाटतंय म्हणायला, पण मुंबईची वाट लावली. नमस्कार, मी मुक्ता लोंढे. लोकमत मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुंबई म्हटलं की आठवते ती डोळ्यांसमोर उभी राहते ती म्हणजे स्वप्ननगरी. उंचच उंच इमारती आणि भला मोठा असा अरबी समुद्र. मात्र आणखी जरा पुढे गेलं तर मुंबईला गती देणारी रेल्वे आलीच आणि त्यासह मेट्रोही आलीच. आणि त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर रस्त्यांवर अनेक जे आहे खोदकाम मेट्रोसाठी करून ठेवलेलं आहे. आणि जरा आपण आणखी थोडं पुढे जाऊया. रस्त्यांवर अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे खड्डे आपल्याला पाहायला दिसतात. कोणी यावर बोलतं, कोणी याकडे कानाडोळा करतं, कोणी आपलं जनजीवन तसं सुरळीत ठेवतं. मात्र या सगळ्या घडामोडींवर हॅशटॅग जोग बोलणार. अर्थात मी आता हे हॅशटॅग वापरलेला आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलते. आपल्यासोबत अभिनेता पुष्कर जोग आहे. मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे यावर त्याने एक सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं होतं आणि त्यावर भाष्य केलेलं होतं. आपण नेमका हा मुद्दा काय, नेमकी त्याची या संपूर्ण घडामोडींवर का चिडचिड होते त्याच्याकडूनच जाणून घेऊया. पुष्कर, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत मुंबई. थँक्यू मुक्ता, थँक्यू. नक्कीच तुझं मी स्टेटस पाहिला, त्यावर लिहिलेलं होतं हॅशटॅग जोग बोलणार. अनेक जण आहेत, रस्त्यांवरील खड्डे आहेत त्यावर भाष्य करतात. काही जण असेच जे आहे आपलं दिनक्रम सुरू ठेवतं. मात्र तू सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे. नेमकं तुझं म्हणणं काय आहे, काय सांगशील प्रेक्षकांना? काय सांगू मुक्ता, मी बरेच वर्ष हे चाललेलं आहे. दरवर्षी तेच म्हणजे पावसाळा आला की खड्डे होतात, पाणी भरतं, ट्रॅफिक होतं, लोकांचा जीव जातो, हे चालूच आहे. आणि कधीपर्यंत आम्ही मग ॲक्टर लोक सोशल मीडियावर एक पोस्ट करतो आणि ते सगळं मिटतं. अरे आम्ही सामान्य माणसांचं ना, बेसिकली आता काय झालं आहे, सामान्य माणसाला व्हॅल्यूच नाही राहिलेली, मतदाराला व्हॅल्यू नाही राहिलेली. आणि हे कोणीतरी बोललं पाहिजे आणि मी बोलणार हो, म्हणजे आता माझा हक्क आहे तो बोलायचा. पण हे वाईट झालं आहे अगं. लोकांचा जीव जातो आहे, खड्डे, आणि म्हणजे जेन्युइनली अशी फिलिंग आहे की आपण सगळे खड्ड्यातच आहोत. म्हणजे आता जे काय राजकारणात चालू आहे त्याच्याशी मला काही त्याच्यावर भाष्य नाही करायचं. पण माझा हक्क आहे, बिकॉज मी टॅक्सेस भरतो आणि प्रचंड टॅक्सेस भरतो. म्हणजे तुमचं GST असतं, तुमचं TDS, हे सगळं आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही पाळतो. तर मग आम्हाला साधे रस्तेसुद्धा चांगले, सुरळीत, असे गुळगुळीत रस्ते का नाही? मी आत्ता गोरेगाव ईस्टला रॉयल पाम्सला शूट करत होतो. तर तिकडे मी रेकीला गेलो तेव्हा रोड बनले होते. मी म्हणलं अरे वा, छान झालं की रोड्स बनले. आणि 10व्या दिवशी मी तिथे शूटिंगला गेलो आणि खड्डे होते. खड्डे म्हणजे असं नाही की फक्त 1-2 खड्डे, असं 1 किलोमीटर खड्डे होते आणि बेकार खड्डे होते. म्हणजे जर तिकडे एखादा माणूस बाईकवर असेल तर तो त्याच्यात जाऊन तो पडून मरूही शकतो. एवढं म्हणजे हे कधीपर्यंत चालूच राहणार आणि आपण नुसतं बोलतो, त्याचं पुढे काही होत नाही. सो त्याचं दुःख आहे मला आणि मी बोलत राहणार यार. आम्ही इथे राहतो, मुंबई आमची आहे. आणि इथे जे आता मुंबईचं म्हणजे काय करून ठेवलं आहे मुंबईत, मला खरंच कळत नाही. म्हणजे लोकांना छळ होतोय हे दिसतंय सगळ्यांना, पण कोणी बोलत नाही. तर बोललं पाहिजे, तर मी बोललो. नक्कीच खड्ड्यांवरचा मुद्दा तर आहे, पण यालाच जोडून आणखी एक मुद्दा येतो, तो म्हणजे ट्रॅफिक जॅमचा. मुंबईमध्ये आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा मुद्दा, मग तो वांद्रे येते तिथे देखील प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत असतं. अनेक जे आहे कार्यालय गाठायला उशीर होत असतं. हा देखील मुद्दा सातत्याने मुंबईमध्ये समोर येताना दिसतो. हो, नाही नक्कीच. माझ्या मते खूप आपलं फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळे इथे वर्दळ, गर्दी हे खूप आहे मुंबईत. मी एक नक्की सांगेन की फक्त मुंबईत असं ट्रॅफिक जॅम होत नाही, बाहेरच्या जगात म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा, लंडन, न्यूयॉर्क, इथे पण खूप ट्रॅफिक होतं. पण एक सिस्टम आहे तिथे, एक सिस्टमॅटिकपणा आहे तिथे, एक अप्रोच आहे. इथे असं का नाही मला नाही माहिती. आणि काय म्हणजे दरवर्षी आपण ह्यांना निवडून देऊ, त्यांना निवडून देऊ, मग ते 3 महिन्यात बदलतं, मग ते परत 6व्या महिन्यात बदलतं. आय डोंट नो काय खेळ चालला आहे. म्हणजे मी आता म्हणजे मजेशीररित्या म्हणत होतो की जर मी आता ॲक्टिंग शिकतोय ना, म्हणजे आम्ही रोज इम्प्रूव्ह करतो स्वतःला ॲक्टर म्हणून. पण मला कसं ना, दररोज राजकारणाचं सगळं बघून मी ते अजून इम्प्रूव्ह होतं ॲक्टिंग माझी. कारण की सगळे जे
एखाद्या वेब सिरीज पेक्षा पण थ्रिलर राजकारण सुरू आहे अरे सगळं. भयानक थ्रिलिंग. म्हणजे मी परवा अभिजित चव्हाणांबरोबर शूट केलं माझ्या फिल्मसाठी. तर त्यांनी एक फार गमतीशीर गोष्ट सांगितली. ते म्हणले नाही नाही पुष्कर, रस्ते व्यवस्थित आहेत, आपल्यात मस्ती आहे, आपण असे असे जातो. तर म्हणलं खरं आहे. म्हणलं पण अवघड परिस्थिती आहे मुक्ता आणि वाईट वाटतं. मुंबई खूपच जवळची जिव्हाळ्याची आणि आपली मुंबई आहे. आणि म्हणजे मला वाईट वाटतं आहे म्हणायला, पण मुंबईची वाट लावली. नक्कीच याला जोडून आणखी एक मुद्दा आहे. कुठेतरी जे आहे BMCच्या निवडणुका देखील प्रलंबित आहेत. त्याला अनेक कंगोरे आहेत, मुद्दे आहेत. कोर्टामध्ये तो जो मुद्दा आहे तो प्रलंबित आहे, तिथे केस सुरू आहे. मात्र कुठेतरी यामुळे संपूर्ण जे आहे या घडामोडींवर इम्पॅक्ट होतो असं तुला वाटतं का? हो, डेफिनेटली होणारच. पण आता काय ना, मी काही विषयांवर किंवा काही मुद्द्यांवर बोलणं आता बंद केलं आहे. म्हणजे काय होतं, मध्ये एक कॉन्ट्रोवर्सी केली किंवा जी झाली वॉटेवर, ते मला मिसइंटरप्रेट केलं. मला म्हणायचं काहीतरी वेगळं होतं आणि एकदमच वेगळं त्याचं ब्लो केलं ते. सो काय होतं, मला असं म्हणायचं की आता जे काय आपलं सिस्टम आहे, आता मागच्या फेब्रुवारीमध्ये जो सर्वे झाला किंवा जो चालला होता, सो तसे सर्वे आपल्या खड्ड्यां किंवा रोडविषयी का नाही होत, ह्याचा पण सर्वे झाला पाहिजे ना, की कुठले रस्ते कुठे आहे, किती आहेत, काय खड्डे आहेत, काय त्याचं परिस्थिती काय आहे रस्त्यांची, ह्याचा पण सर्वे झाला पाहिजे. आणि हो, म्हणजे ऑफकोर्स जे BMCचे इलेक्शन्स आहेत वगैरे, ते तर आय डोंट नो, डेफिनेटली इम्पॅक्ट होणार त्यांनी. पण त्याचा आणि सामान्य माणसाचा काहीच संबंध नाही आहे ना. म्हणजे आम्ही एवढं मतदान करतो आणि ॲटलिस्ट आम्हाला एक सुखकर असे प्रवास म्हणा किंवा रस्ते, कामाला जाताना तरी दॅट्स द लीस्ट वी कॅन एक्सपेक्ट. सो ते होत नाही आणि फार वाईट परिस्थिती आहे. नक्कीच याला आपण आणखी थोडं याचं विश्लेषण करू की तू आमची मुंबई असं 2 वेळा म्हणालास किंवा इंटरव्ह्यू दरम्यान म्हणालास. लोकांना जाणून घ्यायला आवडेल की पुष्कर जोग म्हणजे मूळचा कुठला आहे, मुंबईमध्ये काय, कसं, कधीपासून आहे, ते देखील जाणून घ्यायला नक्की. नाही, मी पुण्याचा आहे. मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. पण मी 2012ला इथे शिफ्ट झालो, ऑफकोर्स कामासाठी. आणि ऑफकोर्स मी खूप पुणे मुंबई ट्रॅव्हल करायचो जेव्हा एक्सप्रेस हायवे बनत होता तेव्हा. पण मी इथे आलो आणि ऑफकोर्स म्हणजे मुंबई असं एक शहर आहे जे लगेचच तुम्हाला आपलंसं करून घेतं. आणि मी आता प्राऊडली म्हणू शकतो की मी एक मुंबईकर आहे आणि ही आपली मुंबई आहे, ही मराठी माणसाची मुंबई आहे. आणि आम्हाला जर इथे आमचे जे आम्ही टॅक्सेस भरतो आहे, आम्ही व्यवस्थित सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स पाळतो आहे, सगळं आम्ही व्यवस्थित ॲज अ सिटिझन करतो आहे. सो मग आम्हाला ते सुखसुविधा का नाही? म्हणजे मला हेच विचारायचं आहे की म्हणजे मतदार जो आहे, सामान्य माणूस आहे, म्हणजे त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. आणि हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे. मी दरवर्षी पोस्ट करतो पण त्याचं काही होत नाही. असाच आपला एक इंटरव्ह्यू होतो, नेक्स्ट पुढच्या वर्षी पण होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल, तरीही रस्ते तसेच राहतील आणि कोणीही बोलत नाही. बोललं तरी त्यांना काही व्हॅल्यू देत नाहीत. सो ह्याचं उत्तर शोधायला हवं की काय, म्हणजे काय होतं आहे, कुठे, वाय आर वी नॉट डुईंग द नीडफुल, का नाही आपण करत आहोत, का आम्हाला असं असं जगावं लागतं आहे. आणि पावसाळा आला की सगळं होतंच. तरी मी चला ट्रॅफिकचं समजू शकतो, बिकॉज पाऊस येतो, वॉटर लॉगिंग होतो, ते आपल्या हातात नाही नेचरचं. पण रोड चांगले बनवणं हे तर आपल्या हातात आहे ना. आणि असंही नाही की पैसे नाही आहेत, महाराष्ट्र खूप रिच आहे. आपल्या टॅक्स पेयर्समुळे महाराष्ट्र खूप रिच आहे. सो आय थिंक जे ऑफिशियल्स आहेत, जे मंत्रिपदावर आहेत, त्यांनी हे करावं, एवढीच विनंती आहे माझी. नक्कीच दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात असो किंवा एरवी पण आपण बघितलं असेल, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या ही कायमच असते. आता पुष्कर म्हणाला आज हा इंटरव्ह्यू झाला आहे, पुढच्या वर्षी देखील अशीच समस्या उद्भवेल. मात्र हे खड्डे मिटणार की नाही, ही समस्या मिटणार की नाही, हा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.